कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे। या कामाच्या फाउंडेशनची खोदाईची सुरुवात करण्यात आली आहे। राजकोट येथे छत्रपतींचा तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येत असून त्याचे काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आले आहे। यासाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। खरंच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा परत एकदा पुनरुभारणी होते ही खरं म्हणजे प्रत्येक शिवप्रेमींसाठी ही एक अत्याधिक आनंदाची गोष्ट आहे। ज्या पद्धतीने नेव्ही डेच्या माध्यमातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी घडलेली घटना होती जो हा पुतळा जो अचानक कोसळला गेला, खरंच म्हणजे घटना दुर्दैवी होती। लोकांच्या भावना पण अगदी शिवप्रेमी म्हणून आमच्या सर्वांच्या भावना उद्विग्न झालेल्या होत्या। पण ह्या सगळ्यावर जेव्हा एखाद्या राज्य शासनाकडनं एक चांगली गोष्ट घडली की अगदी हा घटना घडल्यानंतरच अगदी त्यांनी त्या पुतळ्याच्या पुनरुभारणीची सुरुवात पण केली आणि आज आम्ही प्रत्यक्ष ह्या कामाच्या उभारणी स्थळी आल्या असताना असं लक्षात येत आहे की ह्या सगळ्या इलेक्शन पिरियड संपल्यानंतर, आचारसंहिता पिरियड संपल्यानंतर परत एकदा हा पुतळ्याची उभारणी सुरू होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे राम सुतार ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि जगभरामध्ये जे जे काय पुतळे उभारणी केली त्यामध्ये त्यांचा प्रचंड दांडगा अनुभव आहे। अशा व्यक्तीकडे हे काम देऊन खरंच राज्य सरकारने आमच्या शिवप्रेमींच्या भावना ह्या अगदी उंचावल्यात आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणारा जो पुतळा असेल तो निश्चितच महाराजांच्या कार्याला प्रेरित करणारा असेल आणि त्याच्यातून ह्या भागाचं, सिंधुदुर्गाचं आणि ह्या भारतामध्ये एक वेगळेपण जाणवेल आणि पर्यटनासाठी पण वाव मिळेल आणि असंख्य शिवप्रेमींसाठी एक शिवप्रेम जागृत करणारा हा पुतळा ठरेल।